पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सपत्नीक पूजा। मुलींना शुल्क न भरल्याने प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द होणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरच्या वडिलांच्या संपत्तीबाबतचा अहवाल तयार। दिलीप खेडकरांनी बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा एसीबीला संशय। लाडकी बहिणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून तरुणांसाठी खास घोषणा। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 4,000, डिप्लोमासाठी 8 तर पदवीधर तरुणांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। पंढरपुरात वारकऱ्यांची वांदियाळी। राज्यभरातून जवळपास 5 ते 6 लाख भाविक पंढरपुरात दाखल। 2025 मध्ये भारताच्या विकास दरात वाढ होण्याचा आयएमएफचा अंदाज। आयएमएफ कडून भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईभर भूसंपादन। विविध प्राधिकरणाच्या ताब्यातील 20 जमिनींची मागणी। कर्नाटकात खासगी क्षेत्रात स्थानिकांसाठी आरक्षण। खासगी कंपन्यांतील क आणि ड गटातील जागांवर स्थानिकांना 100% आरक्षणाचा निर्णय लागू। ओमान समुद्र किनाऱ्यावर तेल वाहतूक करणारे जहाज उलटल्याची घटना। जहाजावरील 16 जण बेपत्ता तर बेपत्ता व्यक्तींमध्ये 13 भारतीय नागरिकांचा समावेश। आमदार गीता जैन, आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून प्लेझंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल पर्यंतच्या नवीन उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा। महिना अखेरपर्यंत उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं दिलं आश्वासन। कळंबोलीच्या परिसरामध्ये नालेसफाई अपूर्ण असल्याचं चित्र समोर। परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी विकास कामांसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनाच प्राधान्य देण्याची मागणी। स्वर्गीय दिबा पाटील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ठेकेदार संघटनेची लेखी निवेदनातून मागणी। जळगावातील भुसावळ येथे शासकीय गोदामाच्या समोर धान्यानं भरलेला ट्रक खड्ड्यात फसला। नगरपालिकेकडून खोदकाम करण्यात आलेल्या खड्ड्यात केवळ माती टाकल्यानं वाहन अडकल्याची घटना। सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा। आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी भटकंती तर दुर्गम भागात अजूनही पाणी टंचाईचं सावट। राज्यभरासह मुंबईतही वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मोठी वांदियाळी। मध्यरात्रीपासून मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। रात्रभराच्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पावसामुळे शहादा शहरात पुराचं पाणी। मुंबईच्या डोंगरी भागात रात्री मोहरमची मिरवणूक। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी। सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता। भाजपच्या राजन तेलींचा सिंधुदुर्ग विधानसभेवर दावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 19 वरिष्ठ नेत्यांची राज्यभरात संवाद यात्रा। सरकारच्या घोषणा आणि कामं नागरिकांपर्यंत पोहोचवणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारं वेगानं वाहत असल्यानं पुढचे 4 दिवस महत्त्वाचे। एससीईआरटीनं तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर 3,900 हरकती आणि सूचना दाखल। हरकती सूचनांनुसार अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येणार तर मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार। सीएटी कक्षाकडून कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 22 जुलैपर्यंत मुदतवाढ। राज्यातील विविध भागांत कोसळणारा पाऊस। सेतू कार्यालयामध्ये येणाऱ्या अडचणीमुळे प्रवेशासाठीची मुदतवाढ। पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला। शहरातील 17 जणांना डेंग्यूची लागण। पालिकेमार्फत केलेल्या तपासणीमध्ये 1,700 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या। जालन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकाच्या पत्नीकडून शासकीय वाहनाचा उपयोग खासगी कामांसाठी। वाहनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।